होय यश फिल्म्स. पाऊस पडून गेलो आणि मध्ये पाणी बघ. कुत्रो बुकता छत्री मारीन कपाळात. बुकता ओळख विसरलो तो. यश इलो त्याच्या मशीन का घेऊन चरासाठी. घरघराहून पाऊस पडून गेलेलो. कोपऱ्यांमध्ये हा पाणी आणि पाण्यातनं चालताना हालत होता खराब. बारीक बारीक पाऊस हा चिरीमिरी. आता मगाशी एक मोठी सर इल्ली आणि आमचं कोकणी माणूस अजून तसोच हा वाकलेलो. ह्या बघ डोरक्या अवताला हय मशीनी बसून बसून केल्यानी. नमस्कार. आपण आता परत एकदा शेतात जातो. आपण जी काय लागवड केलेली आहे नवीन ती या व्हिडिओत तुमका दाखवतो एक प्रयत्न करतोय. पाऊस असा चिरीमिरी मग काही सांगितलंय आणि कोपऱ्यांमध्ये असा पाणी. चला जमत नाही त्याच्यातवर नाही ती छत्री पकडूची लागतं. ही पाणी जाऊसाठी वाट केलेली आहे मेर फोडून. आता कोण शेती करणार नाही त्याच्यामुळं कोणाक पाणी अडवूची गरजच पडत नाही. वाटता भारी एकदम हिरिया हिरिया पण काय उपयोग काय नाही. काही ती चार पण आता सगळी बाद जातली. ढोरा फक्त तो यश एक आणि काकांची एक ढोरा. ही बघा काकांची इली आता दोघांची जट ढोरा. आम्ही गणपतीचं डेकोरेशन हल्ली ह्यावेळी लवकरच केलं. तर डेकोरेशन करताना पायाक एक लागलो स्क्रू. त्याच्यामुळं हे पाण्यातनं चलाक जमत नाही कारण माझे पाय लगेच कुसतात पाण्यात. तरी पण म्हटलं जाऊन आपली लागवड बघून येऊया. पायलाही दुखता. एक मिनिट. आणि कोपऱ्यांमध्ये असा पाणी आहे की मागे आपण बांबू लावलेलं त्यावेळी काका वय करून घेत होते. आता वय करून झालेली आहे त्यांची. ती पण एकदा दाखवतोय. इलव आपण जवळ आता. काय चलाक मिळत नाही. एक पायलाही दुखता. इंजेक्शन घेऊ काय आता. हे बघा पाणी कसा तुंबला झाडाच्या खाली. चीज आहे हा बघ. आईला डुरक्यासारख्याच झाला. झाडाच्या पाण्यामुळे माका वाटतं तो खड्डो झालो आणि त्याच्यात जास्त पाणी साचलं. करंदीची झाड असा फाडीत बिडीत. आपण आता मार्गस्थ होऊया शेताच्या दिशेने. पायलाही दुखता.
उद्या गेल्यावर आता इंजेक्शन घेते. तर ही त्यांची वय झालेली आहे करून. मस्त नवीन लागवड वयच्या जवळचा. 1 मिनिट. हे बघा, ही काटेरी वय केल्याने आहे. ही सगळी काटेरी वय केल्याने, जिकडे पडलेले तिकडे. हे ढोरांचे पाय सगळे चिखल झालो आहे ना, जाऊक नको आता. चावी आणली आहे. आहे ना, त्यांनी माती काढून बांबूसाठी तिचा वापर केल्याने त्याच्यामुळे हय डुरक्या झाला. चार बघा कसली आहे. आणि तो धावत येता आमचो बाबू छत्री घेऊन. ए हळू ये, पडशीत. धावता, हळू ये हळू ये. बाबूचे आगमन झाले आहे आणि आपण आता प्रस्थान करूया. ह्यो कोपरो मी जाणून बुजून खाली ठेवूक सांगलंय. त्याच्यामागे कारण काय नाही आहे. वेळ पडल्यावर ते कारणाचे मी उलगडा करीन. आणि हे या वर्षीचे बांबू एक काढत नाही अंग असं वाटता. 2 काय काय बरे होत. तर बघूया. हे बघा, हे काढतात, सुई येतात त्यांका. असे बघितले काय जरा बरा वाटता. तो कोंब पण इलो. वाव, यू कॅन सी. एक कोंब इलो. ह्याची भाजी करतात कोंबाची पण. हा, कुठे हे काय हा काय हा एक एक. अच्छा, मोठे झाले मग. भरपूर मोठे झाले. आणि ही ह्याची लागवड आहे. रक्तचंदन बाजूबाजूक सगळी करून घेतलेली आहे. ते पुढे ते 3-4 वर्षापूर्वीचे, त्याच्याबरोबर हे या वर्षीचे. हे माडसुद्धा यावर्षी लावलेले आहेत. हे सगळे कणकवलेच होते घराकडे. म्हणजे जे कोंब इलेले ना, त्या काकींनी जगवलेले. तर ते हय लावलेली आहेत. बघा, हे आपल्या शेतात पडलेले किंवा घराकडे पडलेले नारळ किंवा विकत आणलेले, त्यांना कोंब इलेले जगवलेले होते. आणि ही कुठे आहेत काय ती जांभळण वगैरे. ह्या कणकवलीतला झाड फणसाचा. त्यांना हे सपोर्ट दिले आहेत ना फणसाचा. हे सगळे जांभळणी कणकवलीतनं घराकडनं आणलेले आहेत. या निसर्ग चक्रीवादळमध्ये झालेला ना, त्याच्यात आमची जांभळण मोडून पडली, पूर्ण गेली ती. मग ती अजून घरात धोको नको म्हणून आमका मग ती नाईलाज असतं कापूची लागली. तर तिचे जे बिये रुजलेले ते आम्ही तसेच ठेवलो आणि आता हय आणून लावलो शेतात. तसा ही झाडं पण वही असतात. नुसते काजू आंब्यान काय होत नाही. हे आपली रानमेव होयच असतं. बरोबर ना बाबू? काय म्हणतं बाबूक? आमच्या जांभळाला लय आवडतं. ह्यो कोंब खय मध्ये इलो. एक कोंब इलो बाबा 4 वर्षान. बाबू मला पाऊस इलो.
आता करतलं काय छत्री या बावटा असा ना त्याच आता 2 कोंब दिले. हे कधीचे आहेत हे गिरकराकडचे ना कुठे आहेत कोंब हे काय मोठे उंच. हा हे सायल्यांच्या कॉम्पिटिशनला वाढतं ते बघा स्पर्धा एकमेकांशी हे बघा हे आधीचे ह्यो या वर्षीचो आणि ते गेल्या 4 वर्षापूर्वीचे त्यांना आता येतात कोंब काय आता कोंब येतोय का? हा हे बघा मोठा कोंब आहे हा आता आला. तारे जवळ झाले. हा ते काय तारेवर जात नाहीत ते तारेवर गेले तर ते मी मग तोडतील मरतील येऊन तिथून इकडे बांधायला पाहिजे. महोगनी कुठे लावली आहेत ठीक आहे. अच्छा इथे लावली आईला पाण्यातच झाली ती पाणी आता साचलं काढून टाकायला पाहिजे थोडं. एवढीच आहेत नाही तिकडे लावले ना पुढे. ही असत महोगनीची ह्यांच्याकडनं आपण आणलं होतं त्या दिवशी मयूर नाईक सावंतवाडी बघा त्याला पण आता एक कोंब फुटला तो. हे आता कोंब चांगले येत आहेत भरीव 4 वर्षानंतर भरीव कोंब येतात ही सगळी महोगनी आहेत ह्यो एरिया आता महोगनी डेडिकेटेड झालं ही सुपारी हल्लीत त्याच्यात माका वाटतं नांगरट करून घेतल्यानी पाणी साचत नाही त्याच्यात नांगर मारल्यामुळं त्याच्यात पण तसंच करायला पाहिजे होतं रक्तचंदनमध्ये ते पुढच्या वर्षी बोलला ना. आपणा शेतीमधलं इतक्या काय नॉलेज नाही आहे त्याच्यामुळं जे काय तज्ज्ञ सांगतले तर ऐकायचं ते आपण उचलून जाईल. मुंगळेलाही चावतात अरे बापरे. थांबा थांबा मी उचलतो ते हे झालं तर. थांब बाबू येतंय मी तुका मदत करू जरा परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहे मस्त हे सुपारी आता अंग काढू काय फटाफट एकदम यावेळी मस्त वाटतात जरा बघू गेल्या वेळेपेक्षा म्हणजे आनंद होता जेव्हा आपली झाडं अशी होतात ना बघून खूप आनंद होता वृक्षवल्ली आमा सोय रे नारळ पडलो आहे तो काय हा होय माझी नजर आहे ती तीक्ष्ण नजर तल्लख बुद्धी हा बघून बरा वाटतं हे जे माडत ना मोठे जेव्हा आम्ही शेती करू म्हणजे बाग बनवूक सुरुवात केलेलं तेव्हा असेच होते माझ्याकडे फोटो आहेत बघितलंय का इतक्या भारी वाटतं ना आई ग एक नंबर म्हणजे शब्द नाही खायना सुरुवात केलेली आज आम्ही जरा तरी असो म्हणजे काय शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलूसाठी खेडल्यांनी परत एकदा हल्लाबोल केलेला आहे काय बोलू मला समजत नाही ही जायफळ हे 2 आणलेलं आहे मयूर नाईकांकडनं त्याच्यातली ही आणि एक हे आणलेलं आहे ना दालचिनी एक आणलेलं नाही ही 2 नाही ही 20 होत ही दालचिनी
जायफळ मी काहीतरी 20 काय 25 घेतलेलं आहे. जायफळांचा आणि एक हा त्यांका सावळी लागता जायफळ लावूक. त्याच्यामुळं ती बाहेर लावूक नाही, ती माडातच लावून घेतलं आम्ही. हय आता मध्ये मध्ये खै खै असतली. दॅट माय फादर नोज वेअर आर दीज प्लांट्स ऑफ जायफळ. दिस इज द वन जायफळ. बाबू इज शोईंग मी. आणि हय का ह्यांका सपोर्ट देऊ काय होतं जरा जायफळांका, कारण ह्याचं पाणी पडतंय वरती. ही बघा. हा बाप्पा सपोर्ट द्यायला पाहिजे होता जायफळांना. बाबू ताई हा बघ बरा काय. होय तेच बघतोय. हय बघा खच पडलो. बाबू थंय उचलूक गेलो तर अख्ख्या वाटता. होय अख्ख्या एक अख्ख्या शाळा गावला. हे बघा 2-3 दिवसात हल्ला झालेलो केडल्यांचं. हल्ला बोल केल्याने हल्ला बोल. या बघ एक आसन दे असताला त्याच्यात. आता आपण पहिलाडी जाऊया व्हाळाच्या, पण त्या साईडीन गपचूप व्हाळात ना नको. ह्या बघ रे काय आईला आमका फोडू घ्या लागतं, कोयते लागतात. आणि ह्यांची बघा करणी. ह्या काय हा बाबू आपल्याक बिना कोयते सोलूक जमत नाही. बाबू आमचो लय मेहनती आहे. बाबून आमका गणपतीचं डेकोरेशन करूक मदत केल्यान. आता हाय माका नारळ वेचूक मदत करता. बाबा ऐक आता यांका भर घालून घेऊक नाही ती अजून. घातली मग हे पॅक नाही केलं ते अळी. केली केली कुठे ही काय बाजूने घातली. अळी पॅक नाही केली ती. हळी पाणी लावायला उन्हाळ्यात. पण ते आपण पहिले भरून घ्यायचो ना पूर्ण. अळी पॅक करायची. काय भरून घेतली ना खत घालून घेतात बाजूने. हळू तोडली ना त्यांची. आत्ता आपण जाऊया विहिरीच्या दिशेने. बावडीकडे काय बघूया वाईच. पप्पा अजून एक नारळ आहे. हा बघा तो जाताना पिशेत भरूया. हे का अजून आहे. म्हणजे काय जाताना एकाच पिशेत भरून घेऊन जाऊया आता गरा करावून एकदम. ह्या बेट मस्त झाला, म्हणजे बघून समाधान वाटतं. 5-6 फॅमिली. हे बघा आईला जबरदस्त मस्त. एका पण 2-3 तो एक मोठं फॅमिली आहे. तसे झाड एक उपयोग आहे. हो आता मस्त झाले, म्हणजे बघून समाधान वाटतं आमका. काहीतरी मेहनत आपली सार्थकी लागली आहे. हे नाही केलं पाणी सोडलेलं नाही त्याच्यामुळे पाणी गावलं जातं. हे बघा हे या वर्षीचे कोंब अल्टिमेट एकदम 4 फॅमिली. जबरदस्त. ह्यो एक कोंब खराब झालो. लाकूड कशाला बांधलं बाप्पा बावडीला. हे पाणी काढू शकतो. लिंबण आणि हे लावलेले ते बांबू. ही महोगनी पण लावले नाहीत वाटतं हयत आणून. एक आंबो लावले नाही. हा ते काय नाही. ते काय सायलो आता देऊ दिल्याने काय थंय जागा झाली ना बेटासाठी. हे का कॉम्पिटिशनला एकमेकांच्या.
बघ जमिनीची खराकून म्हणा आलो. ह्यो नवीन कोंब. एकदम खरं पण सारखं दिलं. त्या दिवशी आमच्या इथे गाय आली तेव्हा तो व्हिडिओ टाकतेल, तेव्हा त्या मालकाक आनंद नाही तेवढा आनंद आमका झालेला. पाण्याची लेवल एकदम गरगरावून वर इलेली आहे. बावडीच्या कडेकच आपले बांबू आहेत. हाय, आता माझा विचार हा एक शेड काढायची बारकीशी मांगरासारखी. बघूया आता. माती अजून बसाक नाही त्यानं, बरोबर चेपावल्या नाही माती बस बावडीची. ह्यो एक कोंब गेलो वाटतं. पुढच्या वर्षी काय तर समजतला, मध्ये मध्ये मी व्हिडिओ टाकीनच ह्याच्याबद्दल. सायली अजिबातच अंग काढणत नाही, काय माहिती काय आता. ही जांभळण हे सगळे कणकवलीतनं आणून लावलेले आहेत घराकडचे. ती एकदम टपोरी जांभळण होती. जेव्हा मी 7वीत होतोय, काहीतरी 6वीत किंवा 7वीत, तेव्हा आम्ही कुंड्यातली काढून आणलेलो कणकवलीत. 4-5 झाडं आणलेलं. 2 शोची होती, एक जांभळण होती आणि माका वाटतं एक फणस होतो. फणस म्हणजे ते कर्नाटकवाले येतात फणस, त्यातलं होतं. तो मग धड कापो पण नाही आणि रसाळ पण नाही, अशा प्रकारात. हो बघा, ह्यो कोंब तर अल्टिमेट झालं. मस्त आपलीच नजर लागतली म्हणून मी काय जास्त बोलत नाही. लय आनंद झाला, आनंद झाला मनाला. अच्छा, हे कणकवलीतनं आणलेलं वाटतं तोडून पारिजातक. ह्या पण जगला वाटतं पुढचा. हे चवई लावलेले घराकडे. एक मी नागव्यातनं आणलेलं आहे चवई, ती आणून हे लावल्यानी. बघूया आता अंग धरतात काय. आपला सगळ्यात फेवरेट झाड, मस्त वाटतात बघू, बारकी बारकी केळीसारखी. ह्या काय बाबू, तुका माहित असा काय, तू गावचो हाय मह होता, उडाला वाटता. हा बाप्पा पोळं होतं इथे, गेलं काय? इथेच बघितलेलं ह्याच झाडावर, आता तर नाही दिसत आहे. वेलीने खाल्ला ती वेली बिली त्याच्यात हात घालायला हुमले मारणाचे त्याच्यात. पुढे जाऊकत नको. ही लाकडं काढून न्यायला पाहिजेत घरी. बाबू लुक ॲट दिस, लुक ॲट दिस, वी विल टेक दिस. पकड, छत्री पकड बाबा, छत्री पकड. हे असा लिंबू, मोर लाईक. आमच्याकडे काकद त्यांका आवडतात, त्यांच्यासाठी मी घेऊन जातोय. बारके आहेत ते, एकच मोठा मिळाला. आमच्याकडे काकद ना, त्यांका इथे लिंबाला आवडतात, तर हे आता त्यांच्यासाठी घेऊन जातोय मी. मागे एवढी धरलेली रिक्षावाल्यापासून माझ्या बरोबर जे को पॅसेंजर होते सगळ्यांका वाटलेलं आहे. एवढी नेलेलं आहे भरून. सगळे लिंबाची साईज बघून आपले हाड पडले. ह्या काय म्हणतात, जबराकू. जबराकू हा काय होय, धरला पण आता एवढ्यात काढूक नको, आता दिवाळीत होतला माझ्या मते. अरे थय होती पण ती ह्यांनी नेल्यानी, कामगारांनी. नाही मग हे इथनं तोडून टाकायला पाहिजे. काय रोग बिग असेल तर बाकीच्यांना नको लागायला. हे एकमेकांच्या कॉम्पिटिशनला सरळ वाढतात. हा बरोबर बोलतात सांगणारे. बांबूची झाडं एकमेकांच्या कॉम्पिटिशनला वाढतात, म्हणून झाडात लावायची असतात म्हणून सांगतात. कोणाला कोंब येतं?
हा तिथे काय आता येतात किंकोप. मस्त. असा काय बघितला काय लय भारी वाटतं. हे पूर्ण साफ करून घेतल्याने या पप्पांनी लागवड करूसाठी. हे बघा हाय महोगनी लावल्याने आहेत अजून. हे बघा आणि ही बघा ही महोगनी. ही सगळी आता आपण त्या दिवशी गेलो ना तेव्हा आणलेली आहेत ही झाडं. ही काजी जुनी आहेत. ह्या काजीचा जुना, ही महोगनी यावर्षीची. अशा प्रकारे ही बघा ही महोगनी सगळी फर्निचरसाठी यूज होता म्हणून बोलतात. आपण पहिलंच प्रयत्न केला लावूचं. हे बघा हे बघा ही फर्निचरसाठी वापरतात. पुढे पण आपला बांबूचे 2 बेटा दिसतात. ती पण बघूया जाऊन. हे बघा ह्याचा पण कोंब इलो आहे. एकच इलो. काही काही का 3-4 येतात. काही काही का 1-1, 2-2 येतात. ही महोगनी त्याच्या बाजूकच झाली बांबूच्या बेटाच्या. हो काय हो एक कोंब आता इलो. आता झाड येऊक सुरुवात झाली कोंब. पाऊस पाणी भेटतं ना. नाही 4 वर्ष झाली ना आता बापू. तुझे पहिले बघ पहिले कोंब बारीकच होते. हे बघ पहिले जे कोंब बिल्ले ना ते सगळे पातळच होतात. ही काठी बघ ही 2 वर्षापूर्वीची असलेली काठी वर गेली होती. ही बघ किती पातळा बघ ही वाली. ही 2 नंबर. आणि ह्या वर्षीचा कोंब त्याच्यात फरक बघितली. हां पहिलो कोंब आता इलेलो. हां त्याचा 4 नंबर ना तो येता आता. हे बघा ह्यो पण कोंब आता इलेलो पण मस्त झाले आहेत एकदम. हय पुढे पण त्यांनी लावले नाही यावर्षी. लक्षात ठेवू गई लोकेशन बाबू. लोकेशन लक्षात ठेवू गई आपल्या. आणि हय पलीकडे नदीवर जाऊची वाट हा. आपली तारा त्याच्यामुळे आपण काय जाऊ शकत नाही. नदी बघूची हा काय बाबू. नदीवर जाऊ का ॲक्सेस हा रस्तो हा. चला बघूया जाऊक मिळाला तर. पण लय फिरान जाऊचा लागतं आपल्याक. आणि पप्पांका आमच्या मच्छरांनी सोडल्यानी. मच्छर लय कणकवलेत तर 7 वाजल्याच्या नंतर दरवाजे उघडे ठेवूक नको ना गावात काही बसाक नको अशी हालत आहे. मागे आम्ही हैनाच कल्टी मारलेलो नदीवर जाव. आता बघतोय मिळाली वाट तर पण दिसत नाही आहे. एक काम करूया गणपती साण्यावर जाऊया आपण. गणपती साण्यावर जाऊया. थाई ना तुमका नदी दाखवतो. तसा पण काय 10-15 दिवसांनी परत येऊकच झाला आमचं गणपतीसाठी. जेमतेम 10 दिवस रावले असतले. 17 आणि 10 27 10 दिवस रावले. हा खाईलो हा 1 किलो. होय बाहेर गेलो वाकलो. ही सगळी यावर्षी केलेली लागवड तुमका दाखवतो एक प्रयत्न केले. आता पाऊस पडता छत्रे कसत होल त्याच्यामुळं अंगावर झाली ओल. त्याच्यामुळं आता मी काही जास्त वेळ बोलू शकत नाही. तर मी आणि आमचं बाबू तुमची घेतो रजा. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा. तर तुमची रजा घेतोय आणि मी चाललोय.